आदरणीय चांगदेव जाधव महाराष्ट्रातले, राज्यातले, संपूर्ण महाराष्ट्रातले हिंदू हृदय सम्राट महानेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतात ही प्रकरणं आजपर्यंत महाराष्ट्रात एवढी बाकीच्यांनी हुड्या मारली नसती. मग त्यातच महाराष्ट्रातलं चांगदेव जाधव एखाद्या सामाजिक कुटुंबातलं सामाजिक कार्यकर्ता, गोरगरिबांसाठी लढणारे, 24 तास यूट्यूबला भाषण करणारे, महाराष्ट्रातले जनतांमध्ये शेअर करणारे, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रात किती दिवस झालं महाराष्ट्रात ही प्रकरण होऊन 2 महिना झाला अजून त्या माणसांना न्याय मिळत नाही. अरे महाराष्ट्रात ही काय चाललंय काय? महाराष्ट्रातलं कानून कायद्याला सुविस्ता आहे का नाही? अरे महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो मी भ्रष्टाचार करायसाठी नाही, महाराष्ट्रातला माहोल गरम करायसाठी मी आलो नाही. यूट्यूबला मी फॉर्म फलंगी वाढवायसाठी आलो. जी गरिबावरनी भ्रष्टाचार होतोय, गरिबावरनी, छोट्या छोट्या जातींवरनी गरिबांना अडचणी येते, त्या गरिबांना मदत होत नाही, गरिबांचा आवाज पोचत नाही, तिथं गरिबांचा आवाज खाली दाबते ते. पण हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतांचा मी आवाज महाराष्ट्रामध्ये पोचवाय बघतोय. ह्या गरिबाचा आवाज, या सामाजिक कार्यकर्त्याचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतांमध्ये पोचवाय बघतोय. महाराष्ट्रात मी कोणालाच घाबरत नाही, सिर्फ पवारल्या परमेश्वराला घाबरतो. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी मी मेलो तर चालेल. महाराष्ट्रात बरीच भाषणं केली, बरेच ब्लॉगर केल्या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी, महाराष्ट्रातल्या राज्यांसाठी. महाराष्ट्रात कुठं भ्रष्टाचार होतो, कुठं अत्याचार होतो, तिथं मी मामले घेतली, मी उभा राहिलो जनतांसाठी, मी लढलो, मी जनतांसाठी हे केलं ती केलं, एवढं केलं भाषण आम्ही हे केलं जनतांसाठी. आम्ही इतकाच दिग्गज करतोय, इतकाच धावपळ करतोय. ह्या नेत्यांना भेटायला जातो, प्रत्येक जणांची मुलाखत घ्यायला जातो अलग अलग ह्यांची. पण चांगदेव जाधव एक फेमस व्हायसाठी नाही, एक सेलिब्रिटी व्हायसाठी नाही, एक स्टार बनायसाठी नाही, पण सामाजिक कार्यकर्ता, सामाजिकपणे लढणारा, सत्तेच्या बाजूवर लढणारा, खऱ्याच्या बाजूवर लढणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा ही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हार कधी मानणार नाही आणि लढणार जनतांसाठी. 24 तास महाराष्ट्रात मेलं तर चालेल, पण जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी, महाराष्ट्रातल्या 18 पकड जातींसाठी लढणारा वा गोरगरिबांना न्याय मागणारा. अरे महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो तरुण पिढीला नोकऱ्या लागत नाही, त्या यंगस्टार पिढीला नोकऱ्या लागत. अरे महाराष्ट्रात इलेक्शनच्या टायमाला तर किती सभा झाल्या, किती रॅल्या झाल्या, किती आंदोलन झालं, किती मोर्चे झालं, किती काय हे प्रत्येक ह्याची सभा, प्रत्येक त्याची सभा, प्रत्येक सभेतने अलग अलग न्यूज बघितल्या, अलग अलग ही बघितल्या, ते बघितल्या. पण महाराष्ट्रातल्या तरुण पिढीनं, महाराष्ट्रातल्या यंगस्टार पिढी, अरे महाराष्ट्रात भविष्यात आपल्याला काय करायचं आहे, काय चाललंय आपलं महाराष्ट्र, कुठल्या चालले अरे महाराष्ट्रात आपल्या बाहेरली जीवन बाहेरली आपल्या महाराष्ट्रात EP बिहारची माणसं जगायला आणि तेच आपल्यावर हुकुमशाही करावे काय रे. अरे महाराष्ट्रात आपल्या मराठी भाषेला पण वरच्यावाला राहिला नाही. आणि महाराष्ट्रात ही एवढं प्रकरण, महाराष्ट्रात संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड इनवाट आहे म्हणते ते, पण एवढं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यात एवढं प्रकरण पेटले. पण हे प्रकरण त्याचे पूर्वी आज न्याय मागायसाठी रडते संतोष देशमुखाची आणि धनंजय देशमुख पण त्यांचं भाव पण रडते. अरे ह्या कुटुंबाला न्याय अजून मिळतंय का नाही, अजून महाराष्ट्रात न्याय मिळतंय का नाही. अरे एवढे निर्गुण हत्या 40 मिनिटं मारत होते म्हणजे काय चेष्टा आहे का? सामाजिकपणे सामाजिक कार्यकर्ता एका दलित मुलाला मारल्या पाहिजे तिथं संतोष देशमुख पळत गेला. गरीबाचा कार्यकर्ता, गरिबांचा नेता, सामाजिक सरपंच, एवढा गरिबांसाठी काढणारा, ती पण गरीब कुटुंबातला एवढे गोरगरिबांसाठी मदत करणारा आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दे. आज तुम्ही त्याच माणसाला मारून टाकले, देवावनी माणसाला, आणि त्याच माणसाला तुम्ही मारून टाकले, त्या देवावनी माणसाला न्याय भेटत नाही. अरे महाराष्ट्रातलं सरकार काय करायला लागलंय, महाराष्ट्रातलं शासन काय करायला लागलं हे म्हणतोय. आणि त्यात आपलं मनोज जरांगे पाटील, महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण योद्धा, महाराष्ट्रातलं दैवत, मराठ्यांचं रक्त सळसळ करणारं, आमच्यासारख्या तरुणांचं रक्त सळसळ करणारं, गोरगरिबांसाठी आज लढते ते मनोज जरांगे पाटील. पण एवढं आरक्षणची मागणी करते ती, एवढी लढाई करते ती. आज कोणासाठी करते ते? आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाजांसाठी, संपूर्ण ह्यांच्यासाठी त्यांना न्याय भेटत नाही म्हणून हे काय चाललंय म्हणतोय महाराष्ट्रात. मी हे काय बघायला लागलो महाराष्ट्रातल्या पुण्यभूमीत. अरे महाराष्ट्रातली जनता आता तर जागा, ही बघा भ्रष्टाचार, या विचार बघा कुठपर्यंत अन्याय सहन करताल तुम्ही. अरे कुठपर्यंत ही सहन करताल अन्याय, कुठपर्यंत भ्रष्टाचार करता. आज संतोष देशमुखवर घडलं, उद्या एखाद्या दुसऱ्यावर घडलं, उद्या तिसऱ्यावर घडलं. आज तुम्ही शांतता बसणार, आज तुम्ही शांतता बसणार, कुठल्या तुम्ही सपोर्ट करणार नाही सामाजिक कार्यकर्त्याला. अरे तुमच्यासाठी 24 तास भाषण करणारा, तुमच्यासाठी 24 तास लढणारा, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी आज न कोणाचा विचार करता चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता तुमच्यासाठी लढतोय. मी तुमच्यासाठी, आज मला ह्याचा फायदा का तोटा, अरे पण जनतांसाठी मिळलो तर चालेल. आज तुमच्यासाठी लढतोय आम्ही, तरुणांचं तुमच्या रक्त सळसळ करायला बघतोय, तुमच्यामध्ये काहीतरी निर्माण करायला बघतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार द्यायला बघतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार द्यायला बघतोय आम्ही, आंबेडकरांचा विचार द्यायला, बाबासाहेबांचा आम्ही तुम्हाला विचार द्यायला बघतोय, त्यांच्या विचारावर चालणारी बघतोय. आज संविधान, कानून, कायदा हे सगळं कोणा पाय, आज बाबासाहेब आंबेडकर आहे ते म्हणून आज आपण जगतोय. आज ही कानून, कायदा, आज मग त्यांच्या विचारावर आम्ही चालणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार, बाबासाहेबांच्या, आंबेडकरांच्या
विचारावर चालणारे आम्ही, आज त्यांचं भाषण करणारे आम्ही, त्यांचा विचार देणारे, तरुणांचं रक्त सळसळ करणारे, 18 फकत जातींसाठी आम्ही एक सामाजिकपणे कार्य करणारे, दलितांसाठी, वंचितांसाठी, संपूर्णसाठी आम्ही कामं करणारे. मग आमच्यासारखे कार्य करताना तुम्ही समर्थक का देत नाही, का सपोर्ट करत नाही? महाराष्ट्रातली जनताने कमिटमेंट करायला पाहिजे, का पण या सामाजिक कार्यकर्त्याला हे करत नाही? जय हिंद, जय महाराष्ट्र. काय चुकलं तर मला माफ करा आया बहिणीनो. कसं आहे, महाराष्ट्रातले गोरगरिबांसाठी लढतोय आणि पैशावाल्याच्या मागे जनता पाडणारे, पण एखाद्या खऱ्याच्या बाजूवर पाडणार नाही. आता काय करायचं, आम्ही लढतोय, आम्ही लढाई चालू ठेवली, आमच्या मागं कोणाचा हात नाही, आम्ही एकटं लढतोय जनतासाठी. सिर्फ आम्ही तुमचा हात पाहिजे, मग ते मजबूतीनं तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे निश्चितपणे. जय हिंद, जय महाराष्ट्र.